जरा विचार करा, वर्ष 2020, संपूर्ण जग कोरोनाच्या भीतीमुळे घरात बसलं होतं. रस्ते शांत होते, कारखाने बंद होते, निसर्ग स्वतःला रिपेअर करत होता. पण त्याच वेळी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एका रात्रीत एक चमत्कार घडला. 50,000 वर्षे जुन्या लोणार सरोवराचे पाणी, जे नेहमी गडद हिरवं असायचं, ते अचानक गुलाबी झालं. हो, गुलाबी. हे एखाद्या स्ट्रॉबेरी मिल्क शेक सारखं दिसत होतं. स्थानिक लोक घाबरले. काहींनी याला देवाचा कोप मानलं, तर काहींना वाटलं की हा एखादा अपशकुन आहे. ही बातमी वायासारखी पसरली आणि थेट अमेरिकेच्या नासापर्यंत पोहोचली. जगभरातले सायंटिस्ट विचार करू लागले, हे कसं शक्य आहे? एखाद्या केमिकलमुळे हे झालं, प्रदूषणामुळे, की सरोवराच्या तळाशी काहीतरी विचित्र हालचाल झाली आहे? नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त या गुलाबी पाण्याबद्दल नाहीये. ही कथा आहे त्या जागेची जिथे विज्ञानाचे नियम वेगळे चालतात, जिथे होकायंत्र म्हणजेच कंपास दिशा विसरतो आणि जिथे आजही अंतराळातली धूळ सापडते. स्वागत आहे लोणारच्या अद्भुत विश्वात. या सरोवराची खरी कहाणी समजण्यासाठी आपल्याला काळामध्ये मागे जावं लागेल. थोडकं नाही, तर तब्बल 50,000 वर्षे मागे. त्यावेळी महाराष्ट्राच्या या भागात माणसं नव्हती, फक्त घनदाट जंगलं होती. एक दिवस आकाशातून एक राक्षसी दगड, ज्याला आपण उल्का किंवा मिटिओर म्हणतो, तो पृथ्वीच्या दिशेने झेपावला. त्याचं वजन होतं तब्बल 20 लाख टन आणि त्याचा वेग ताशी 90,000 किलोमीटर. कल्पना करा, बुलेट ट्रेनच्या वेगापेक्षा 300 पट जास्त वेग. जेव्हा तो दगड जमिनीवर आदळला असेल तेव्हा काय झालं असेल? सायंटिस्ट म्हणतात, तो क्षण एखाद्या प्रलयासारखा होता. 6 मेगाटनचा अणुबॉम्ब फुटल्यासारखी ताकद तिथे निर्माण झाली. त्या उल्केने जमिनीला इतका जोरात धक्का दिला की तिथे 1.8 किलोमीटर व्यास असलेला आणि 150 मीटर खोल असा प्रचंड खड्डा पडला. जो दगड आकाशातून आला होता तो जमिनीवर आदळून पूर्णपणे नष्ट झाला. त्याची वाफ झाली, पण त्याने पृथ्वीच्या छातीवर जी खूण केली ती आज आपण लोणार सरोवर म्हणून ओळखतो. जगातील हे एकमेव असं सरोवर आहे जे सॉल्ट खडक म्हणजेच काळ्या पाषाणात तयार झालंय. म्हणूनच नासासाठी ही जागा म्हणजे पृथ्वीवरच्या मंगळ ग्रह आहे. आता आपण त्या मुख्य प्रश्नाकडे वळूया, ज्याने 2020 मध्ये सर्वांची झोप उडवली होती. पाणी गुलाबी का झालं हे समजण्यासाठी आधी हे समजून घ्या की लोणारचं पाणी नेमकं आहे कसं. हे पाणी साधं नाही, हे अल्कधर्मी आणि खारं असं दोन्ही आहे. जगातील हे एक अतिशय दुर्मिळ कॉम्बिनेशन आहे. जेव्हा पाणी गुलाबी झालं तेव्हा पुण्यातील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटने सॅम्पल्स घेतले. त्यांनी मायक्रोस्कोप खाली पाहिलं आणि त्यांना एक धक्कादायक गोष्ट सापडली. त्या पाण्यात कोटींच्या संख्येने एक विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया वाढले होते. त्यांचं नाव होतं लोआर्किया. हे जीव फक्त आणि फक्त अतिशय खाऱ्या पाण्यात जगू शकतात. त्या वर्षी काय झालं होतं? उन्हाळा कडक होता, पाऊस कमी पडला, त्यामुळे सरोवराच्या पाण्याची पातळी कमी झाली आणि पाण्यातील मिठाचं प्रमाण म्हणजेच क्षारता प्रचंड वाढली. या खाऱ्या पाण्यात लोआर्किया बॅक्टेरिया वेगाने वाढले आणि गंमत म्हणजे हे बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या त्यांच्या शरीरातून गुलाबी रंग सोडतात. त्यामुळे बघता बघता पूर्ण सरोवराचा रंग लालसर गुलाबी झाला. हे काही जादू नव्हती किंवा एलियन्सचं काम नव्हतं, ही होती निसर्गाची एक अद्भुत केमिस्ट्री. काही महिन्यांनी जेव्हा पाऊस पडला आणि पाणी ताजं झालं तेव्हा तो रंग आपोआप निघून गेला आणि सरोवर पुन्हा हिरवं झालं. लोणारबद्दल अजून एक गोष्ट खूप चर्चिली जाते. असं म्हणतात की जर तुम्ही सरोवराच्या मध्यभागी गेलात किंवा काही विशिष्ट ठिकाणी उभे राहिलात तर तुमचं होकायंत्र म्हणजेच कंपास काम करणं बंद करतं. त्याची सुई वेड्यासारखी गोल गोल फिरते. हे सत्य आहे का? हो, यात तथ्य आहे. पण यामागे कारण काय? याचं उत्तर लपलंय 50,000 वर्षांपूर्वीच्या त्या घटनेत. जेव्हा ती महाकाय उल्का जमिनीवर आदळली तेव्हा तिथे प्रचंड उष्णता निर्माण झाली होती. इतकी उष्णता की तिथले खडक वितळले होते. जेव्हा हे खडक पुन्हा थंड झाले तेव्हा त्यांच्यात एक वेगळीच मॅग्नेटिक पॉवर किंवा चुंबकीय शक्ती तयार झाली. विज्ञानाच्या भाषेत याला पॅलिओमॅग्नेटिझम म्हणतात. त्यामुळेच लोणारच्या आसपासचे काही दगड हे चुंबकासारखे वागतात. तिथे असलेल्या मंदिरांमधील मूर्ती सुद्धा याच चुंबकीय दगडांपासून बनवल्या आहेत असं मानलं जातं. म्हणूनच तिथे गेल्यावर दिशा समजणं कठीण होतं. विज्ञानाचं स्पष्टीकरण एकीकडे, पण स्थानिकांच्या मनात लोणारबद्दल एक वेगळीच श्रद्धा आहे. तुम्हाला माहित आहे का, या सरोवराचं नाव लोणार कसं पडलं? स्कंद पुराणात या जागेचा उल्लेख आढळतो. असं मानलं जातं की प्राचीन काळी इथे लोणासूर नावाचा एक राक्षस राहायचा.
तो जमिनीखाली एका गुहेत लपून बसायचा आणि लोकांना त्रास द्यायचा. त्याचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी दैत्य सुदन यांचं रूप घेतलं. त्यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने त्या राक्षसाला जमिनीत गाडलं आणि तिथे हा मोठा खड्डा पडला. लोकांचा असा विश्वास आहे की सरोवराचं पाणी जे खारं आहे ते दुसरं तिसरं काही नसून त्या लोणासूर राक्षसाचं रक्त आहे आणि सरोवराच्या काठावर जे गोड पाण्याचे झरे आहे ते म्हणजे गंगेचं पवित्र पाणी आहे. आता इथे एक कोड आहे जे विज्ञानाला सुद्धा सुटलेलं नाही. सरोवर पूर्णपणे खारं आहे, पण त्याच्या काठावर एक गोमुख मंदिर आहे. या गोमुखातून वर्षभर 24 तास एक पाण्याची धार वाहत असते आणि आश्चर्य म्हणजे हे पाणी एकदम गोड आहे. बाजूला अथांग खारं पाणी आणि त्याच्याच काठावर गोड पाणी. हे पाणी नेमकं कुठून येतं, त्याचा स्रोत काय आहे, हे आजही एक गूढ रहस्य आहे. मित्रांनो, लोणार सरोवर हे फक्त एक पर्यटनाची जागा नाहीये, ती एक टाइम मशीन आहे. जेव्हा तुम्ही त्या सरोवराच्या काठावर उभे राहता तेव्हा तुम्हाला जाणीव होते की आपण या विश्वात किती छोटे आहोत. एका दगडाने या भागाचा पूर्ण भूगोल बदलून टाकला. आज नासाचे सायंटिस्ट इथे येतात कारण त्यांना मंगळ ग्रहाचा अभ्यास करायचा असतो. जगभरातले लोक हे रहस्य बघायला येतात, पण दुर्दैवाने आपण म्हणजे मराठी माणस याच्याकडे दुर्लक्ष करतो. प्रदूषणामुळे आणि सांडपाण्यामुळे हे सरोवर हळूहळू मरत आहे. त्याचा जो नैसर्गिक हिरवा रंग आहे तो सुद्धा आता बदलत चाललाय. जर आपण हा वारसा जपला नाही तर पुढच्या पिढीला दाखवायला आपल्याकडे काहीच उरणार नाही. तुम्ही कधी लोणारला गेला आहात का? तिथलं ते गूढ वातावरण आणि ती शांतता तुम्ही अनुभवली आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, पुढच्या वेळी जेव्हा कोणी विचारेल की महाराष्ट्रात बघण्यासारखं काय आहे तेव्हा अभिमानाने सांगा, आमच्याकडे मंगळाचा तुकडा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हे लोणारचं रहस्य तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि अद्भुत विषयासोबत. तोपर्यंत राम कृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र.